आणि रंभाईसाचा वाडा, याला आबासाहेब मंदिर नाव आहे. असे या वाड्यातील हा नजारा, भव्य दिव्य कमान, या वाड्याची भव्य दिव्य मंदिर. या ठिकाणी मानाचा घोडा, चक्रपाणी महाराजांच्या मंदिरासमोरील मानाचा घोडा, पितळी सुवर्ण घोडा. या ठिकाणी आबासाहेब मंदिर म्हणजेच रंभाईसाचा वाडा. या ठिकाणी रंभाईसाचा वाडा श्री चक्रपाणी महाराजांच्या दंडो दंडो दंड. मंदिराचे पाठीमागे, मंदिराच्या मागील भाग. अशा रीतीने रंभाईसाचा वाडा, आबासाहेब मंदिरातील पाठीमागील भाग. एक एक कलाकुसरीचं अशा प्रकारानं एक एक कला अर्पण केलेलं आहे. भव्य दिव्य मंदिर, रंभाईसाचा वाडा. या ठिकाणी स्मरणाला बसलेले संत, गाठी हातात स्मरण. विशेष अशा रंभाईसाच्या वाड्यामध्ये आबासाहेब मंदिर या ठिकाणी अशी ही रचना, मंदिराची कलाकुसरीची रचना, फार सुंदर कलाकुसरीचं धवलपुरी पाषाणाचं मंदिर. संपूर्ण मंदिराच्या एक एक स्तंभावर एक एक आकृती कोरलेली आहे. या ठिकाणी अशा रीतीनं सेवेमध्ये असलेले देवता, दास, देवता रूपी सकळ देवता. या ठिकाणी रंभाईसाचा वाडा आणि या ठिकाणी चक्रपाणी महाराज या ठिकाणी रांगायचे आणि वेढे करायचे, खेळ क्रीडा कोणी आकार आहे अशा प्रकारचं हे स्थान आहे. या ठिकाणी चक्रपाणी महाराजांच्या अंगणामधील खेळ क्रीडेचं स्थान, हा रंभाईसाच्या वाड्यातील मुख्य चक्रपाणी महाराजांचं निद्रास्थान आणि विशेष अवस्थानाचं स्थान आहे. या वाड्यामध्ये श्री चक्रपाणी महाराज लहानपणी 8 वर्षाचे होईपर्यंत राहिलेले आहेत. अशी ही रंगशाळा, रंगशाळेचे 5 भाग आहेत, त्यातील एक भाग या ठिकाणी आहे. संपूर्ण मंदिर हे पाषाणी मंदिर आहे. लाल रंगाचा पाषाण, धवलपुरी पाषाण, या पाषाणामध्ये असलेले हे मंदिर. या ठिकाणचा असा हा नजारा आहे. या ठिकाणी रिद्धपुरातील सर्व संत महंत या ठिकाणी आलेले आहेत. या मंदिराची चौकट पूर्ण मार्बलची आहे. अशी मंदिराची चौकट. चक्रपाणी महाराजांचं मुख्य अवस्थानी रंभाईसाच्या वाड्यामध्ये राहायचे 8 वर्षाचे होईपर्यंत आणि मोठे झाल्यानंतरही मातेच्या आग्रहास्तव या ठिकाणी चक्रपाणी महाराजांचा आरोगणा, निद्रा, पहुड व्हायचं असे स्थान रंभाईसाच्या वाड्यातील मुख्य स्थान. या ठिकाणचा वरील अशा प्रकारची कलाकुसर आहे. या ठिकाणी पुरातन मंदिर, दगडी मंदिर होतं. या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन या ठिकाणी अशा प्रकारचे हे मंदिर झालेलं आहे. आज की जय. या ठिकाणी अशी विडा अर्पण केला जातो, फूल विडा असा नाही. पितळीची मूर्त, फार पुरातन अशा प्रकारचा हा श्रीकृष्ण आहे. खेळ क्रीडा करणारा श्रीकृष्ण. चक्रपाणी महाराजांनी बालपणी या ठिकाणी खेळ क्रीडा केली म्हणून अशी बाल श्रीकृष्णाची मूर्त, पितळी मूर्त फार पुरातन काळापासून या ओट्यावरती आहे. स्मरणाला महंत, आचार्य, संत पुरुष या ठिकाणी स्मरणाला बसतात. अशा रीतीचे हे देवस्थान. या ठिकाणी अखंड स्मरण फार पुरातन काळापासून श्री चक्रपाणी महाराजांच्या दरबारामध्ये होत आलेला आहे. अनेक सत्पुरुष या ठिकाणी स्मरणाला बसतात. या आबासाहेब मंदिरला 68 खांबे आहेत. 68 खांबावर उभारलेलं हे मंदिर अशा प्रकारचं आबासाहेब मंदिर. या मंदिरात चक्रपाणी महाराजांनी अनंतलीळा केल्या. अशा चक्रपाणी महाराजांच्या स्थानाला खूप खूप दंडवत. त्याला आबासाहेब मंदिर म्हणतात. रंभाईसाचा वाडा. दंडवत, प्रणाम.